बैठकीला सुरुवात झाली। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। बैठकीला मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, पंकजा मुंडे, अतुल सावे, संजय राठोड उपस्थित आहेत। बैठकीमध्ये कुणबी आणि मराठा वेगळे आहेत याचे पुरावे छगन भुजबळ सादर करण्याची शक्यता आहे। आपण याबाबतचे पुरावे सादर करणार असं भुजबळांनी सांगितलं होतं। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, छगन भुजबळ आजच्या या पहिल्या बैठकीमध्ये कुणबी आणि मराठा वेगळे असल्याचे पुरावे सादर करणार आहेत का? सुवर्णा, नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर छगन भुजबळ यांनी देखील एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केलं होतं की ज्या पद्धतीने कुणबी मराठा आहेत हे वेगळे आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही ओबीसी मधून आहे कुठल्याही पद्धतीचं आरक्षण देऊ नका। त्याचबरोबर जे गॅझेट तुम्ही लागू करताय त्या पद्धतीचं गॅझेट आहे ते लागू करू नये अशी देखील प्रामुख्याने मागणी आहे ती छगन भुजबळ यांच्याकडून होताना पाहायला मिळते। आणि या जो GR काढण्यात आला होता आणि या GRच्या संदर्भात देखील कोर्टात जाऊ अशा पद्धतीची ठाम भूमिका आहे ती छगन भुजबळ यांच्याकडून घेताना पाहायला मिळत होती। त्याच संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये आहे ती चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। कारण की ज्या पद्धतीने छगन भुजबळ वारंवार सांगतायत की कुठल्या तरी मागच्या दरवाजाने आहे ते ओबीसी समाजामध्ये या मराठ्यांना घुसवू नका अशी प्रामुख्याने मागणी होते। आणि मात्र मनोज जरांगे पाटील देखील जे हैदराबाद गॅझेट असेल या सातारा गॅझेट असेल हे लागू करण्यात यावं यासाठी ठाम आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आहे ते छगन भुजबळ कशा पद्धतीने ओबीसींवर अन्याय होतो ही सगळी कागदपत्रक आहे ते देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ठेवताना पाहायला मिळाले। गणेश, बैठकीकडे लक्ष ठेवून अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।